फर्निचर व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून 4 लाख रुपयांची रोकड दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना सोलापूरच्या जेल रोड पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे। या प्रकरणी फर्निचर व्यापारी भारत हनुमंतू चलवादी व 51 राहणार शास्त्रीनगर 2 नंबर एसटी स्टँड समोर सोलापूर यांनी जेल रोड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे। जेल रोड पोलीस त्या अज्ञात 2 चोरट्यांचा शोध घेत आहे। 16 एप्रिल 2026 रोजी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज शांती चौक येथे ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। 16 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी भारत चलवादी हे दरवाजा व्यवसाय करण्यासाठी लागणारे कच्चा माल आणण्यासाठी बँकेतून काढलेले 4 लाख रुपये मोटरसायकलवरून घेऊन जात होते। यावेळी मोटरसायकलला एका पिशवीमध्ये ती रक्कम ठेवण्यात आली होती। गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज या मार्गावरून जात असताना फिर्यादी भारत चलवादी यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी चालत्या मोटरसायकलवरून रोख रकमेची बॅग हिसकावून घेऊन पळ काढला। यावेळी फिर्यादी भारत चलवादी हे मोटरसायकलवरून खाली पडले। त्यांनी तातडीने जखमी अवस्थेत जेल रोड पोलीस स्टेशन गाठले। पोलिसांनी घडली हकीकत त्यांच्याकडून जाणून घेतली व त्यांची फिर्याद नोंद करून घेतली आहे। जेल रोड पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी स्वाराकडील 4 लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरल्याप्रकरणी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी अधिक तपास जेल रोड पोलीस करत आहे।